नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत बंड करून बाहेर पडलेल्या अजित पवार गटाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. चारपैकी केवळ एका जागेवरच त्यांना लोकसभेत समाधान मानावं लागलं. आता मात्र अवघ्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका आहेत आणि याच निवडणुकीसाठी अजित पवार गटाला चांगलीच कंबर कसली आहे. शरद पवार गटाला शह देण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात झाली आहे आणि त्यासाठीच अजित पवार गटाकडून पक्षासाठी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी नवीन रणनीतिकारांची नेमणूक करण्यात आली आहे. कोण आहेत हे नवीन रणनीतिकार आणि अजित पवार गटाची येणाऱ्या विधानसभेसाठी कशी तयारी सुरू आहे ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. लोकसभेत आलेल्या अपयशाचं चिंतन आता अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाला धूळ चारण्यासाठी अजित पवार गटाकडून आता जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. येत्या 14 तारखेला सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच अजितदादा बारामतीत मोठी सभा घेणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतरची ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यामुळे अजित पवार या सभेत नेमकं काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दरम्यान आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून महाराष्ट्रभर दौरे केले जाणार आहेत. महाराष्ट्र पिंजून काढण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशन काळात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सगळ्या आमदारांची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये पक्षासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी नवीन रणनीतिकारांच्या नरेश अरोरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. कोण आहेत हे नरेश अरोरा हे जाणून घेऊयात. नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी डिझाईनबॉक्स.com चे सहसंस्थापक आहेत. एकूणच प्रचार व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे. ते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांच्या बैठकीलाही उपस्थित होते. बैठकीत त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. आगामी निवडणुकीत पक्षाचं ब्रँडिंग कसं करायचं आणि नेमकी काय काय रणनीती आखायची या सगळ्यांचंच प्रेझेंटेशन त्यांनी यावेळी दिलं. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी 90 दिवसांची योजना तयार करण्यात आली आहे. अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पात असलेल्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात, त्याचा फायदा लोकांना कसा होतो हे सगळं समजून सांगावं अशा सूचना आमदारांना करण्यात आल्या. एकूणच येऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं आता चांगलीच कंबर कसली असून 90 दिवसांचा प्लॅन तयार करण्यात आला असून अजित पवार गट आता ऍक्शन मोड मध्ये आलाय. त्याची पहिली झलक ही येत्या 14 जुलैला बारामतीत बघायला मिळेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.